हिवाळ्यात कितीही भरभरून क्रीम मॉइश्चरायझर लावून सुद्धा पण तुमची जर त्वचा ड्राय होत असेल तर या व्हिडिओमध्ये मी जो विंटर स्किन केअर रुटीन तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुमची इतरांसारखी त्वचा ही सुकलेली ड्राय फ्लेकी अशी अजिबात दिसणार नाही। कारण जर तुम्ही मी सांगितलेलं रुटीन जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला खूप चांगली मॉइश्चराइज्ड हायड्रेटेड सॉफ्ट अशी तुम्हाला त्वचा तुमची नेहमी बघायला मिळेल। थंडीत काय होतं, आपल्याला वाटतं की कोणतीही एक क्रीम लावली, कोणतंही एक मॉइश्चरायझर लावलं की आपली त्वचा खूप चांगली टवटवीत, खूप चांगली मॉइश्चराइज्ड हायड्रेटेड अशी राहील। तर तसं नाहीये, नुसतं मॉइश्चरायझर लावून उपयोग नाही, त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर रुटीन फॉलो करावा लागतो, जो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सुरुवात करूयात आपण अंघोळीपासून। तर पॉइंट नंबर 1, अंघोळ। मला माहित आहे आपल्याला हिवाळ्यामध्ये ना सगळ्यांनाच खूप कडक पाण्याने, कडक गरम पाण्याने अशी अंघोळ करायची सवय असते, पण आपल्याला तेच इथे करायचं नाहीये। आपल्याला नेहमी म्हणजे हिवाळ्यात आपल्याला कोमट ल्यूक वॉर्म वॉटर ज्याला आपण म्हणतो तसं, म्हणजेच काय एकदम असं कोमट, जास्त गरम नाही जास्त थंड नाही, एकदम जो मधला जो असतो म्हणजेच कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे अंघोळीला। जर तुम्ही खूप गरम पाण्याने अंघोळ केली तर तेवढ्यापुरतं आपल्याला छान वाटेल, पण त्याच्यानंतर आपल्या त्वचेतील जे नॅचरल ऑइल आहे, जे नैसर्गिक तेल जे आपली त्वचा तयार करत असते ते तुमचं निघून जाणार गरम पाण्याबरोबर। ते निघून गेल्यामुळे तुमची त्वचा ड्राय व्हायला सुरुवात होणार। अंघोळीला जाण्याआधी आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या घरात जे काही कोणतंही अवेलेबल असलेलं ऑइल ते घ्यायचं आहे। ऑइल घ्यायचं, थोडंसं हातावर असं चांगलं स्प्रेड करायचं आणि पूर्ण बॉडीला तुम्हाला ऑइल लावून घ्यायचा आहे। मी जो यूज करते तो आहे विशकेअरचा हा ऑलिव्ह ऑइल, हा कोल्ड प्रेस्ड ऑलिव्ह ऑइल आहे, तर हा तुम्ही घेऊ शकता। त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला अजिबात गरम पाण्याने अंघोळ करायचं नाहीये, ल्यूक वॉर्म वॉटरने तुम्हाला अंघोळ करायची आहे। अंघोळीच्या आधी जर तुम्हाला ऑइल लावायचं नसेल बॉडीला तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये ऑइल मिक्स करू शकता आणि नंतर तुम्ही अंघोळ करू शकता कोमट पाण्याने। पॉइंट नंबर 2, साबण, फेस वॉश आणि बॉडी वॉश। तर आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते। जर तुम्हाला साबण लावायची सवय असेल तर साबण तुम्ही एक दिवस आड करून लावायचा आहे, दररोज साबण लावायचा नाही। हो, तुम्हाला दररोज साबण लावायचा नाही, एक दिवस आड करून साबण लावायचा आहे। थंडीमध्ये चालतं, जास्त घाम येत नाही, त्याच्यामुळे साबण आपल्याला एक दिवस आड करूनच लावायचा आहे। जर साबण तुम्हाला लावायचाच असेल तर तुम्ही काय करू शकता, ज्या ज्या साबणांमध्ये ग्लिसरीन असतं ते साबण तुम्हाला लावायचे आहेत। म्हणजेच ग्लिसरीन युक्त साबण बोलू शकता तुम्ही पियर्सचा जो साबण आहे, पियर्स, इथे मी कुठेतरी फोटो वगैरे दाखवेन, पियर्स जो साबण आहे तो तुम्ही वापरू शकता, त्याच्यामध्ये ग्लिसरीन आहे, तर तो तुम्ही वापरलात तरी सुद्धा चालणार आहे। पण जे अँटीसेप्टिक साबण असतात जसे की लाईफबॉय, डेटॉल, हे जे साबण असतात ते तुम्हाला हिवाळ्यामध्ये वापरायचे नाहीये, त्याने त्वचा तुमची खूप ड्राय होण्याची शक्यता आहे। जर तुम्ही बॉडी वॉश वापरत असाल तर तुम्ही हिवाळ्यात बॉडी वॉश नाही वापरला तर कधीही चांगलं, कारण बॉडी वॉश बोलल्यानंतर आपल्याला लुफा लागतो, बरोबर? तर लुफा हा आपल्याला अजिबात वापरायचा नाहीये। लुफा थंडीत आपल्याला अजिबात वापरायचा नाहीये, बॉडीला घासण्यासाठी यूज करतो, बरोबर? तर त्याने काय होतं, तर अजून तुमचं ते घर्षण होऊन होऊन तुमची त्वचा खूप ड्राय होईल। त्यामुळे लुफा हा उन्हाळ्यात वापरण्यासाठी चांगला आहे, पण हिवाळ्यामध्ये लुफा अजिबात वापरायचा नाहीये, त्याने त्वचा तुमची खूप ड्राय होईल। आता फेस वॉश, हिवाळ्यामध्ये फेस वॉश आपल्याला असाच वापरायचा आहे ज्याच्यामध्ये अजिबात जो स्ट्रॉंग नसेल, माइल्ड असेल, जेंटल असेल तोच आपल्याला फेस वॉश हिवाळ्यामध्ये वापरायचा आहे, कारण ऑलरेडी आपली त्वचा ड्राय झालेली असते, बरोबर? पण हा सुद्धा फेस वॉश तुम्हाला तुमच्या स्किन टाईप नुसार विकत घ्यायचा आहे। तुम्हाला जर तुमचा स्किन टाईप माहित नसेल तर मी आताच एक व्हिडिओ बनवलेला की तुमचा त्वचेचा प्रकार तुम्ही कसा ओळखू शकता घरच्या घरी, व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तुम्ही तिथून चेकआउट करू शकता। मी जो यूज करते तो आहे सेटाफिलचा हा जेंटल स्किन क्लेन्झर आहे, हा ड्राय टू नॉर्मल अँड सेन्सिटिव्ह स्किन साठी आहे हा। तर हा हिवाळ्यामध्ये माझ्या स्किनला खूप चांगला सूट होतो, उन्हाळ्यात मी हा यूज करू शकत नाही कारण माझी त्वचा जी आहे ती नॉर्मल टू कॉम्बिनेशन मध्ये येते। हिवाळ्यात तुम्हाला ज्याचा जास्त फोम येत नाही, म्हणजे जास्त फेस येत नाही, ते तुम्हाला हिवाळ्यामध्ये यूज करायचे आहेत। ज्यांचा खूप जास्त फेस येतो ते तुम्ही हिवाळ्यात न यूज केलेलेच बरे, त्याच्यामुळे अजून तुमची त्वचा जी आहे ती खूप ड्राय होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे हिवाळ्यात तुम्हाला जो फेस वॉश क्लेन्झर यूज करायचा आहे तो असाच माइल्ड यूज करायचा आहे। तुम्ही हा सुद्धा यूज करू शकता, जर तुमची ड्राय, नॉर्मल किंवा सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्ही हा नक्की यूज करू शकता, हा खूप चांगला आहे। पॉइंट नंबर 3, मॉइश्चरायझर। हिवाळ्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर। तर मॉइश्चरायझर तुम्हाला कसं लावायचं आहे, कोणता एक्झॅक्ट टायमिंग आहे, तर जेव्हा आपण अंघोळ करतो, अंघोळ केल्यानंतर टॉवेलने छान असं पुसून घ्यायचं आहे, डॅब 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 करत आपल्याला अंग पूर्ण पुसून काढायचं आहे, घासायचं नाही, ठीक आहे?
तुम्हाला फक्त डॅबिंग मोशन मध्ये अंग पुसून काढायचं आहे हलक्या हाताने। तुम्हाला जे एक्सेस वॉटर आहे तेच तुम्हाला फक्त पुसून काढायचं आहे, एकदम असं घासत 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 असं पुसायचं नाही। तुम्हाला एक्सेस वॉटर आहे ते फक्त डॅब 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 करून आपल्याला पुसून काढायचं आहे। पुसल्याच्या नंतर लगेचच तुम्ही तुमच्या बाथरूम मध्ये एखादं तुमच्या आवडीचं बॉडी लोशन जे आहे ते तुम्ही बाथरूम मध्येच ठेवा, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, लगेच अंग पुसून झाल्यानंतर जेव्हा आपली ओली त्वचा असते, जेव्हा आपली त्वचा ओली असते तेव्हाच तुम्हाला बॉडी लोशन लावायचं आहे। तेच एक्झॅक्ट टायमिंग आहे बॉडी लोशन लावण्याचं। तर जेव्हा तुम्ही ओल्या त्वचेवर बॉडी लोशन लावता तेव्हा एकदम स्किन मध्ये तुमच्या डीपली पेनिट्रेट होतं आणि त्याच्यामुळे हायड्रेटेड राहील तुमची त्वचा। जर तुम्ही ओल्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावलं तर तुमची त्वचा दिवसभरात हायड्रेटेड राहील। जर तुम्हाला वाटत असेल की तुमची त्वचा म्हणजे बॉडीची त्वचा खूपच ड्राय वाटते, खूप म्हणजे एक्स्ट्रीम ड्राय वाटते, तर तुम्ही काय करू शकता, थोडंसं ऑइल घ्यायचं आहे। ऑइल घेतल्यानंतर आपलं जे बॉडी लोशन आहे ते तुम्ही हातावर घ्यायचं आहे। दोघांना सुद्धा एकत्र असं मिक्स करायचं आहे। छान मिक्स करून झाल्यानंतर पूर्ण आपल्या बॉडीला ते लावायचं आहे। तुम्ही बघाल की तुमची जी एकदम अशी सुकलेली त्वचा जी असते ना, ती तुम्हाला अजिबात सुकलेली वाटणार नाही, खूप चांगली अजून डबल मॉइश्चराइज्ड वाटेल तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये ऑइल सुद्धा आहे आणि बॉडी लोशन सुद्धा आहे। मॉइश्चरायझर मध्ये नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्या मॉइश्चरायझर मध्ये ग्लिसरीन आहे किंवा सेरामाइड आहे ते तुम्हाला मॉइश्चरायझर हिवाळ्यामध्ये यूज करायचं आहे। आता ग्लिसरीन युक्त मॉइश्चरायझर ते पण अफोर्डेबल मधलं जे मी यूज करते, तर ते मॉइश्चरायझर म्हणजे हे पॉन्ड्सचं जे लाईट मॉइश्चरायझर आहे ते मी यूज करते। याच्यामध्ये व्हिटॅमिन ई आहे आणि ग्लिसरीन आहे, त्यामुळे खूप चांगलं असं नरिशमेंट मिळते त्वचेला, तर तुम्ही हे यूज करू शकता। आणि जर तुमची एक्स्ट्रीम अशी ड्राय त्वचा असेल की हिवाळ्यात खूप अशी ड्राय स्किन अशी होत असेल तर तुम्ही बायोडर्माचं हे मॉइश्चरायझर तुम्ही यूज करू शकता, त्याने तुम्हाला खूप चांगला इफेक्ट येईल। जर नॉर्मल तुमची त्वचा ड्राय होत असेल तर तुम्ही पॉन्ड्सचं हे अफोर्डेबल मधलं जर तुम्ही मॉइश्चरायझर लावलं तर खूप चांगलं आहे। हेच यूज करायला पाहिजे, जास्त काही नाहीये। मला हे खूप चांगलं सूट होतं त्याच्यामुळे मी हा यूज करते। जर तुम्हाला तुमचा कोणताही सूट होत असलेला मॉइश्चरायझर आवडत असेल आणि त्याने तुम्हाला जर चांगला परिणाम जाणवत असेल तर तुम्ही तो नक्की यूज केला तरी चालेल। पॉइंट नंबर 4, सनस्क्रीन किंवा सनब्लॉक। आता सनस्क्रीन सनब्लॉक बद्दल मी जास्त काही या व्हिडिओमध्ये आता बोलत नाही, कारण मी याचा ऑलरेडी इथे व्हिडिओ केलेला आहे। जर तुम्ही बघितला नसेल सनस्क्रीन सनब्लॉक काय असतं तर फुल असं डिटेलमध्ये मी असा व्हिडिओ केलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। या व्हिडिओ पुरतं मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू शकते की सनस्क्रीन उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, कोणताही ऋतू असो, तुम्हाला सनस्क्रीन वर्षाचे 12 महिने 365 दिवस तुम्हाला लावायचंच आहे। सनस्क्रीन सनब्लॉक तुम्ही जे काही वापरत असाल ते तुम्हाला क्रीम बेस्ड लावायचं आहे, ज्यामुळे काय होईल, क्रीम बेस तुम्ही लावल्यानंतर तुमची जी त्वचा आहे ती खूप अशी हायड्रेटेड राहील, अशी मॉइश्चरायझिंग राहील। आणि मी जे यूज करते ते हे न्यूट्रोजेनाचं सनब्लॉक, तर ही माझी दुसरी ट्यूब आहे। मी ऑलरेडी ही यूज केलेली आहे, ही मी कापून सुद्धा पण यूज केलेली आहे, म्हणजे खूप अशी संपलेली आहे। नंतर मी अजून एक घेतली, तर मला ही खूप आवडलेली आहे। हा सनब्लॉक आहे। तुम्हाला जर याचा रिव्ह्यू बघायचा असेल तर शॉर्ट व्हिडिओ मी नक्की अपलोड करेन। ड्राय आणि सेन्सिटिव्ह त्वचेसाठी हे सनस्क्रीन आहे। जर तुम्हाला तुमचा स्किन टाइप आधी माहित करून घ्या आणि मगच तुम्हाला प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे। ऑलरेडी तुम्ही जर हे न्यूट्रोजेनाचं वापरत असाल तर मला नक्की कॉमेंट मध्ये सांगा आणि तुमचा रिव्ह्यू काय आहे याबद्दल तो सुद्धा मला कॉमेंट मध्ये सांगा, मी नक्की वाचेन। पॉइंट नंबर 5, लिप बाम। आता हिवाळ्यात काय होतं, आपले लिप्स ड्राय होत असतात, तर आपण काय करतो, सतत असं आपल्या तोंडातली जी सलाइवा असते त्याच्याने आपण सतत असे लिप्स जे आहेत ते आपण ओले करत असतो, बरोबर? तर तसं करायचं नाहीये। तसं केल्याने काय होतं, तेवढ्या पुरतं आपल्याला ओलसर झाल्यामुळे आपल्याला असं हायड्रेशन थोडंसं वाटू शकतं, म्हणजे हायड्रेटेड थोडंसं असं वाटू शकतं की हा आपण छान अशी सलाइवा वगैरे लावलेली आहे, तर त्याने आपले लिप्स थोडेसे असे मऊ आपल्याला वाटू शकतात। पण तेवढ्या पुरतं, लगेचच काही सेकंद झाल्यानंतर ती सलाइवा पूर्ण सुकून गेल्यानंतर, लिप्स मध्ये ती पूर्ण सुकून गेल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रीम अशी ड्राय तुमचे लिप्स वाटायला लागले, तर त्याच्यामुळे तुम्हाला एकच करावं लागेल, तुम्हाला लिप बामच यूज करावा लागेल। तर कितीही आपण असं लिक करत राहिलो ना, ओठांना जीभ फिरवत राहिलो ना, तरी सुद्धा त्याला काही होणार नाही, त्याने अजून तुम्हाला ड्रायनेस येणार आहे। त्याच्यामुळे लिप बाम इज मस्ट। तुम्ही काय करू शकता, दिवसा तुम्ही थोडासा लिप बाम लावू शकता, पण रात्री तुम्ही एखादा असा जाडसर असं थर लावलात ना, मी तसंच करते रात्री। ओठांना मी खूप असा जाड असा लेअर एक लावते, जे दिसेल पण असं मी लावते। रात्री आपल्याला कुठे जायचं असं, झोपायचं असतं, तर रात्री असं थोडंसं जाडसर असं थर तुम्ही लावून झोपू शकता। मग सकाळी तुम्हाला एकदम असा ड्रायनेस असा वाटणार नाही। एकदा करून बघा,
कोणताही तुमच्या आवडीचा जो लिप बाम असेल तो घ्या आणि रात्री झोपताना असं जाडसर असं थर लावून झोपा. मी हिमालयाचा लिप बाम यूज करते, ह्याचा रिझल्ट मला खूप चांगला मिळतो, त्याच्यामुळे वर्षानुवर्षे मी हाच यूज करते. हिवाळ्यामध्ये तुम्हाला लिक्विड लिपस्टिक यूज करायची नाही. ऑलरेडी ओठ आपले ड्राय असतात आणि त्यावर तुम्ही जर लिक्विड लिपस्टिक लावताय, जरी तुम्ही मॉइश्चरायझर केलेत असतील, स्क्रब केलं असेल, तरी सुद्धा आपले जे लिप्स आहेत ते तुम्हाला ड्रायच मिळतील, कारण लिक्विड लिपस्टिकने 100% लिप्स ड्राय होतात. तर तुम्हाला जर आवडतच असेल लिपस्टिक लिक्विड लिपस्टिक, तर तुम्ही काय करू शकता, वरून तुम्ही लिप ग्लॉस वगैरे लावा, त्याने तुम्हाला खूप चांगलं हायड्रेशन प्रोव्हाइड होईल. नाहीतर तुम्ही बुलेट लिपस्टिक, ज्या क्रीमी लिपस्टिक्स असतात त्या तुम्ही यूज करू शकता. आता आपण व्हिडिओच्या शेवटाला आलेलो आहोत आणि आतापर्यंत तुम्ही जे बघितलं ते बाहेरून त्वचेची काळजी कशी घ्यायची हिवाळ्यामध्ये ते आपण आतापर्यंत शिकलो, बरोबर. पण पोटातून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या घेतल्यामुळे आपली त्वचा खूप चांगली ग्लो करणार आहे किंवा हिवाळ्यामध्ये खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे? कारण सुरुवात जी होते ती आपली पोटापासूनच होते, बरोबर. आपण जे खातो तेच आपल्या स्किनवर दिसतं. त्यामुळे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण हिवाळ्यात खाऊ शकतो ज्यामुळे खूप चांगला ग्लो येईल? तर त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्स आपल्याला सगळेच नाही खायचे. ड्रायफ्रुट्स मध्ये तुम्ही फक्त बदाम आणि अक्रोड, बस हे दोन्ही जरी असले ना तरी सुद्धा चालतील. तर भिजवलेले बदाम, भिजवलेले अक्रोड तुम्ही खाऊ शकता. पॉइंट नंबर 2, सीड्स, बिया, स्पेशली तेलबिया, सूर्यफुलाच्या बिया, सनफ्लॉवर सीड्स, अजून पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया, तीळ, सेसमी सीड, जवस, फ्लॅक्स सीड्स, असे तुम्ही जे सीड्स आहेत ते तुम्ही खाऊ शकता. तर मी डेली हे बघा, सगळ्या ज्या बिया आहेत त्या मी छान अशा ड्राय रोस्ट केलेल्या, फक्त त्यातला थोडासा मॉइश्चर निघून जाईल एवढंच फक्त बघायचं आहे. आणि एक अशी तुमच्या घरात जी साधी अशी बरणी जी असते, रिकामी जी बरणी असते, त्याच्यामध्ये तुम्ही असे सगळे मिक्स करून तुम्ही ठेवू शकता. पॉइंट नंबर 3, तूप, साजूक तूप. हिवाळ्यात तुम्ही तूप नक्की खा, स्पेशली साजूक तूप, जे आपलं गाईचं तूप मिळतं साजूक तूप, ते तुम्ही नक्की खा हिवाळ्यामध्ये. 1 चम्मच रोज जर तुम्ही तूप खात असाल तर तुमची त्वचा आतूनच खूप चांगली ग्लोईंग दिसणार आहे. पॉइंट नंबर 4, पाणी. अजिबात पाणी मिस करायचं नाही, अजिबात पाणी स्किप करायचं नाहीये. तुम्ही सकाळी पाणी पिताय, नंतर तहानच नाही लागली म्हणून मी पाणीच नाही प्यायले, असं करू नका. तुम्ही बाहेरून कितीही चाळे करा तरी सुद्धा त्याचा काही उपयोगच होणार नाही, कारण तुम्ही जर आतूनच हायड्रेटेड नसाल तर तुम्ही बाहेरून हायड्रेटेड कसे दिसाल? त्यामुळे जे काही गोष्टी जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही घ्यायचंच असेल तर तुम्ही पाणी ही टिप नक्की घ्या. तुम्ही डेली 2 ते 3 लिटर तुम्हाला पाणी प्यायलाच पाहिजे तुम्ही. ही जी बॉटल आहे या बॉटलची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सगळे जे काही मी प्रोडक्ट यूज केलेले आहेत या व्हिडिओमध्ये त्या सगळ्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही तिथून परचेस करू शकता. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जो बेल आयकॉन आहे तो सुद्धा हिट करा, म्हणजे फ्युचरमध्ये मी जे काही व्हिडिओज अपलोड करेन त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर कसा वाटला व्हिडिओ ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायचा आहे ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा. मी नक्की त्यावर विचार करून व्हिडिओ करेन.